कुमार रणवे फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय, ज्याच्या नावाने खरं तर मोठवल संघाला ओळखलं देखील जात आहे. कुमार रणवे पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. कुणाल भांबरे साहेबांकडून एक सोनं संधी आहे. कुमार रणदिवेने जर विकेटची अटॅक पूर्ण केली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक कुमार रणदिवे याला दिलं जाईल. कुमार रणदिवेसाठी सोनं संधी आहे. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सोने कमाता मालोडी बी हा संघ. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सुरी बी विपक्ष सोने कमाता मालोडी ए या दोन संघामध्ये. इथे ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं मिसफिल पाहायला मिळतं आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. पुढील सामना पहिला पुकारा दिला जातोय जयदुर्ग सुरी बी संघानेक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. जयदुर्ग सुरी बी विपक्ष सोनिका माता मालोडी ए या दोन संघांमधील पुढील सामना असणार आहे. इथे मिसटाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू खाली आला होता, मात्र इथे आपण पाहतोय या झेल ड्रॉप केला गेलेला आहे. आणि इथे मात्र स्क्वेलेकच्या पंचांनी या तिसऱ्या पंचांची देखील मदत घेतलेली आहे. तर तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय की फलंदाज बाद आहे. पहिला फलंदाज सोनिकामाता मालोडी बी संघाचे ते बाद होतोय हर्षल डवळे.
न्यू बॅटर पूर्वेश तांबडे आता मात्र मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे या हर्षद डवळे आणि न्यू बॅटर मात्र पूर्वेश तांबडे. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय या निर्धावाच्या रूपाने. एक्स्ट्राच्या हातामध्ये धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे पाहायला मिळते 3 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कुमार रणदिवे यांनी मागील सामन्यामध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती. पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होता आणि इथे देखील तेच सातत्य पाहायला मिळते. इथे देखील चांगला चेंडू सुदैव नक्कीच चेंडू एस्ट्याने जाऊन धडकला नाही तर एका चांगल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळते. कुमार रणदिवे एक मोठं नाव आहे खरं तर. आपण पाहतोय मुठवल क्रिकेटमधील आणि जैसा नाम वैसा काम यावेळी सातत्य पाहायला मिळतंय. या षटकामध्ये देखील पॉवर त्यांनी दाखवलेलं आहे. पॉवरच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अजय भांबरे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर बोलले गेलेले आहे. पहिलं षटक पॉवरफुल राहिलं होतं. केवळ इनिमिन 3 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या कुमार रणदिवे याने. इथे मात्र दिशा भरकटोय. पंच प्रल्हाद पाटील सरांचा इथे इशारा येतोय वाईडचा. 59 धावांच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. धावपलीकडे 4 ओव्हर पोहोचते. आपण सामना पाहतोय सोनिका मालोडे बी विपक्ष मकरन स्पोर्ट्स मुठवल या 2 संघामध्ये. इथे मात्र फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. डाऊन द बॉल. मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज मालोडे बी संघाचा इथे मात्र डागोटच्या असलेला परतेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 10 धावा. मोठा फटका आपण बघतोय सूरज मडवीच्या बॅट मधून आणि षटकाराने स्वतःचं अकाउंट देखील त्याने ओपन केलेलं आहे.
इथे बॅकफोडला जाऊन चेंडू खेळलेला आहे तो स्क्वेअर ऑफ विकेट पॉइंट रिझन मध्ये या सिंगलसाठी 11 धाव धावपैकी झलकल्या जातात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय मुठोल विपक्ष मालोडी बी या दोन संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आणखी एक मालोडीचा संघ सुनिका माता मालोडी ए विपक्ष जयदुर्ग सुरई बी या दोन संघामध्ये. पोल करण्याचा प्रयत्न मात्र इथे या फटका फसलेला आहे. झेल होण्यासारखी खरं तर संभावना नाही. सेफ लँडिंग होते चेंडूची आणि तोपर्यंत वेल होतं फलंदाजांना धावा पूर्ण करण्याची. 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजय भांबरे दुसरं षटकात आलतोय. इथे मात्र बॅकफुलला जाऊन चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न मात्र सरळ स्क्वेअर लेगच्या हातामध्ये डीप मध्ये झेल आणि इथे मात्र मालोडी बी संघाचा आणखी एक फलंदाज बाद. सहाने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचते. हा दुसरा षटकार सूरज मडवीच्या बाद म्हणून पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्विंग अँड मिस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये या सोशल डिस्टन्स हा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर सुधीर पाटील मुठोल संघाकडून तिसरं षटक घालतोय. तर पुन्हा एकदा सामोरं फलंदाज सूरज मडवी. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसले दुरून शतकाची चेंडूपर्यंत पोहोचला होता. प्रयत्न चांगला प्रयत्नाची पराकाष्ठा केली गेली होती मात्र इथे झेल कॅरी करू शकला नाही. एकवीस धावा 21 लॉस फॉर द 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना सिंगल पेक्षा अधिक नाही. 22 धावा धावपलीवर झलकल्या गेलेल्या आहेत. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. आपण पाहतोय सोनेका माता मालोडी बी विपक्ष बाकरन स्पोर्ट्स मुठवाल या दोन संघामधील सामना आणि नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला मिळेल आपल्याला जयदुर्ग सुरे बी विपक्ष सोनिका माता मालोडी ए या दोन संघामध्ये. इथे मात्र अगदी विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता. पहिला पुकारा दिला गेला आणि आता मात्र दुसरा पुकारा देखील दिला जातोय. जयदुर्ग सुरे बी संघनायक आणि सोनिका माता मालोडी ए संघनायक
इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, प्रयत्न चांगला, मात्र आपण पाहतो चेंडू निघून जातोय सीमा पार चौकारासाठी. सूरज भांबरे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू झेपावतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण, अगदी क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज सूरज भांबरे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 28. तर वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर अजूनही सामने देखील खेळवायचे आहेत आणि सर्व सामने हे 4 षटकांचे कसे खेळले जातील याकडे आयोजन कमिटीचं लक्ष असणार आहे. इथे चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे आणि इथे मात्र झेलबाद रूपाने फलंदाज बाद. फ्लॅट मिस, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र कुठेही चेंडूच्या लाईन मध्ये न येता अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 28, धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. इथे समोर खेळलेल्या चेंडूला मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय या मोठवाल विपक्ष मालोड बी या संघामधील सामना आणि या शेवटच्या षटकातील धनाजी पाटील सांगतात की शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र जागेवरून खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून दिलेला स्क्वेअरच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार.
दोन्ही बॅटर्सचा जर आपण विचार केला दोन्ही बॅटर्स 0 वरती बाद झाले होते. पण या मॅच मध्ये आता ऑफ द मार्क होतील की काय घडेल, कारण पाहिलं गेले तर मागील सामन्यामध्ये गोलंदाजी क्रम वेगळा होता. त्या कंपॅरिझन मध्ये हा गोलंदाजी क्रम जास्त मजबूत आहे आणि त्यांचा अगेन 40 धावा बनवायच्या असतील तर कुठे ना कुठे बॅटिंग मध्ये आता थोडा दमखम दाखवावा लागेल टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळला. चला टीम मालोडी बी फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा, कारण अजून देखील भरपूर सारे सामने बाकी आहेत. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करा त्वरित आणि सामन्याला सुरुवात करा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं 2 फिल्डर, आपल्याला एक फिल्डर ठीक आपण पाहिलं काऊ फेसमध्ये एक फिल्डर डीप विकेटला ठेवला गेला आणि इनफिल्डमध्ये मिड ऑन मिड ऑफ त्याचप्रमाणे कव्हर आणि एक पॉइंटला फिल्डर आणि तसेच थर्ड मॅन फाईन लेग आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर देखील आपल्याला 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळतो. चला सामन्याला सुरुवात करा. फर्स्ट ओव्हर गोलंदाज स्वराज मडवी गोलंदाजी मार्क वरती तयार होतो. 40 धावांचं लक्ष आहे. कशा प्रकारे इथे पाठलाग केला जाईल, टीम मालोडी बाजी मारेल की टीम मुठवळ बाजी मारेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये मिड ऑफला क्लिअर केलं. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना स्ट्रेट बॅटने कॉपी बुक स्टाईल मध्ये स्ट्रोक इथे खेळले. बॉल दरम्यान जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय बॅटर सूरज भामरे यांच्या बॅटमधनं. मागील सामन्यामध्ये ऑफ द मार्क झालेच नव्हते, बट आता 4 धाब्यांनी आगाज. हा फटका ऑन साइडला, वा सूरज वा. पहिला मोठा फटका स्लॉट मध्ये होता, थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. बिग वन, सिक्सर. चौकार दरम्यान इथे येतोय. खासदार चषक तुम्ही सर्वजण अनुभवतात. भिवंडी लोकसभेचे माननीय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा सावंतच्या सन्मानार्थ ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण मित्रांनो इथे पाहत आहात. गेले कित्येक वर्ष धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरी गरिबांची ज्यांनी नेहमीच सेवा केली आणि या भिवंडीच्या जनतेसाठी नेहमीच तत्पर व्यक्तिमत्व आणि या लोकसभा निवडणुकीला खऱ्या अर्थाने जनतेने हा आशीर्वाद करताना साहेबांना दिला. या लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेब नवनिर्वाचित खासदार आपल्याला बनताना दिसले आणि सावंतच्याच नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. केतन रणवीसाठी देखील शुभेच्छा येतात. नवनीतजी राणा यांच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक स्वागत. स्ट्रेट बॅटने फोर्स केले, ताकद या फटक्या मागे, बट फिल्डर आहेत उपस्थित लॉंग ऑफला. कॅच इथे पकडली जाईल, सफलता आणखीन एक इथे मिळेल. आता धक्का लागलाय, हा दुसरा. काय एकंदरीत मागील चेंडूवर ते मला तरी असं वाटलं की बॉल गेला की काय बाउंड्री लाईनचा बाहेर, बट साऊंड सिस्टीमच्या ठीक मागे खेळाडू उभा होता लॉंग ऑफला आणि त्याने ही कॅच पकडली. धक्का आता दुसरा तर लागला आणि धाव फळक 26 म्हणजे आता 12 चेंडू आवश्यकता असेल 14 धावेंची. 12 मध्ये 14. अजून देखील या सामन्यामध्ये काही बाकी आहे का? बघा अगदी क्रिकेट हा असा एक खेळ आहे ज्यामध्ये खऱ्या अर्थाने ना आपण बहुतांश वेळा शेवटच्या 1 ते 2 षटकांमध्ये सामने चेंज होताना पाहिलेत. इथे ते घडेल का? 12 मध्ये 14 डिफेंड करण्याची हिंमत इथे दाखवली जाईल का मालवडी बी टीमच्या माध्यमातून? कारण जर पॉझिटिव्ह वे मध्ये विचार केला तर अजून देखील 14 बाकी आहेत. एका एका धावेचं महत्त्व जास्त आहे आणि चेसिंग देखील आय थिंक सो कंपल्सरीच आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजे एक धाव जरी वाचवली 14 पैकी तरी सुद्धा इथे मालवडी बी टीम जिंकू शकते. पण तो विश्वास आता त्यांना स्वतःवरती दाखवावा लागेल. ग्राउंड फिल्डिंग मध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतील. थर्ड ओव्हर
पहिलाच बॉल हवेमध्ये, फटक्यामध्ये ताकद किती आहे, फिल्डर आहेत बट फक्त प्रेक्षक बनून राहतील. हा बॉल देखील गेला डीप इन विकेट पार. षटकार. वैभव भोईर यांच्या माध्यमातून डीजे मास्टरांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि बॅकफूट वरती जाऊन पंच केला. आता एक्स्ट्रा कव्हरला चेस, फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे बट बॉल जिंकेल, फिल्डर हरतील. चौकार. चौकार इथे येतो आणि या दोन फटक्यानंतर आता आपण असंच म्हणूया की या सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं नाही, फक्त औपचारिकताच आहेत. की हा सामना किती लवकर संपेल हीच गोष्ट आता आपल्याला पाहायची आहे. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल, 3 धावांची आता इथनं आवश्यकता असेल. रणजित 4 वरती माफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे तेच बॅटर आहे ज्यांनी मागील सामन्यामध्ये एक निसटता विजय मी म्हणेन मिळवून दिला होता टीम मुठवळला. बट या मॅचमध्ये सूरज भांबरे लाजवाब बॅटिंग. आणि सूरजचं कौतुक यासाठी देखील करावं लागेल कारण मागील मॅचमध्ये 0 वरती बाद झाला बट त्यानंतर या मॅचमध्ये हिरो. स्लो 1 आहे, हवा तसा बॅटवरती आला नाही हा बॉल बट लॉंग ऑलला फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, रणजित धावतोय आणि 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील. आता फक्त आवश्यकता असेल 1 धावेची. हेच असतं बघ आयुष्य असो वा क्रिकेटचा खेळ असो, हिरो बनण्याची संधी प्रत्येकी 0ला मिळत असते पण ती संधी तुम्हाला स्वीकारता आली पाहिजे आणि त्याच्यावरती मेहनत तुम्हाला करता आली पाहिजे. मागील मॅचमध्ये निराशा होती बट या मॅचमध्ये पदरात आता यश पडलंय सूरज भांबरे आणि मुठवल टीमचा. कारण मागील सामन्यामध्ये फार मोठा संघर्ष करावा लागला होता बट या मॅचमध्ये असं आपण म्हणूया की एक एकतर्फी विजय आपल्या नावावरती इथे केली मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम मुठवल अँड हार्ड लक टीम मालुडी बी. आणि प्लेअर ऑफ द मॅच नो गेसेस बिकॉज ओपनिंगला आला तब्बल जर आपण पाकलं तर त्याचा बॅटमधनं 5 चौकार 2 षटकार आणि इंडिव्हिज्युअली नॉट आउट ज्याने 33 धावा बनवल्या.